नमस्कार, मी स्नेहल. आज आहे अंगारक चतुर्थी. मग काय बाप्पांचा अभिषेक केला, देवपूजा केली आणि सर्वांना माझ्याकडून अंगारकी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. बाप्पा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. दिवाबत्ती झाली की हा श्रीरामच्या पाठीमागच असतो. त्याला बाप्पा खूप करायला आवडतो. आज स्वयंपाक नव्हता काय करायचा, म्हणून म्हटलं आज काहीतरी करू. तर म्हटलं चला आज घेवड्याची डाळ करू. हा हे काळा घेवडा, ह्याची डाळ खूप छान लागते. पावसाळ्यात तर खूप छान लागते. पावसाळ्याचीच ही तयारी सुरू झाली. मग काय घेवडी घेतली, जरा सुकट टाकलेली आणि ही अशी खरपूस भाजून घ्यायची. बारीक गॅसवर भाजायची, बराच वेळ लागतो. आणि अशी त्याच्या हातानंच दोन डाळ पाडली पाहिजे अशी हे केली. आणि नंतर लगेच थंड झाली की भरडायला घेतली. ही जरा अलवार हाताने भरडायला लागते आणि तर म्हणजे जास्त जातं असं दाबून फिरवलं ना की त्याची पावडर होते ना. आपल्याला अख्खी डाळ पाहिजे. आज होते बाबू रक्षूला आता सुट्ट्याच आहेत, त्याच्यामुळे ती मध्ये मध्ये करत होती. श्रीनू एका बाजूला बसलेला. आधी जे लोक कंटाळायचे जात्याला, आता आत्ताच्या पोरांना जातं म्हणजे काही खेळणंच वाटतं. जातं काढलं की तक्षूला मला पाहिजे करत असते. गावाकडे आता ही जाती बघायला पण मिळत नाही तशी. कुणाच्यात खूप कमी जणांच्याच जाती आहेत अशी मागून आणावी लागतात. पण म्हणतात ना ती जुनं ते सोनं. कितीही मॉडर्न झालो तरी सुद्धा नाही का, जुन्या गोष्टींची आपल्याला गरज लागतेच. आणि ही काही डाळ जात्याशिवाय होतच नाही. तक्षुले मागं लागलेली की मला पाहिजे. मग घेतलं. तिला काही आवरत नव्हतं तर तिनं दाबून फिरवलं आणि दाबून फिरवलं की त्याची पूर्ण पीठच करून ठेवलं तिनं. आणि तरी पण तिला पाहिजेच होतं. ही डाळ ना खायला ह्याची आमटी ना इतकी सुंदर लागते, म्हणजे नॉनव्हेजलाही मागं पडायला अशी छान आमटी लागते ह्याची. मी लवकरच त्याची रेसिपी टाकते व्हिडिओ ह्याच्या आपल्या चॅनलला. तर सगळी डाळ करून घेतली. तक्षूनं खूप मदत केली आणि आवडीने मदत केली. तिला आवडलं, म्हणजे जरा वेगळं वाटलं ना. तिला असं वाटलं खेळण्यासारखंच तिला वाटत होतं. हे जातं फिरवताना असं बघायला सोपं वाटतं, पण नाही आहे. त्यासाठी कष्ट आणि सराव लागतो, म्हणजे मेहनत लागतेच. तसं पण आपल्या आयुष्याचं पण तसंच आहे नाही का. म्हणजे जोपर्यंत आपण प्रयत्नांचं अशी जातं फिरवत नाही तोपर्यंत कष्टाची म्हणजे यशाची गोड डाळ आपल्याला मिळणार नाही का. तर बराच वेळ लागला आम्हाला. मशीनवर हे काम पटकन झालं असतं पण ही मजा आली नसती. आणि हे झाल्यानंतर ही डाळ सगळी भरली, पाकडून घेतली आणि अशी डाळ तयार झाली. आता ही पावसाची तयारी झाली. आत्ता सध्या तर मी 2 किलोच केलेली आहे. आम्ही दोघेचे, त्याच्यामुळे आम्हाला पुरते. पण खूप छान लागते. तर आमच्याकडे ह्याला सरवण्याची डाळ म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात आणि तुम्ही खाता का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण जरूर सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.